राष्ट्रवादीच्या महामोर्चाची तर महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला आजपासून सुरुवात होतीये। 3 दिवसांचा हा शेतकरी मोर्चा असणार आहे। दरम्यान शिवनेरी किल्ल्यापासून सुरू होणारा हा मोर्चा पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे। जुन्नर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला प्रारंभ होईल। तर या मोर्चामध्ये सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे तसंच शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये शनिवारी सभा देखील होणार आहे। दरम्यान या मोर्चाद्वारे त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर कांदा निर्यात बंदी उठवणं, निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण आखणं, खासगी शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावं, बिबट प्रवण तालुक्यांमध्ये शेतीसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा देण्यात यावा, तसंच पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी या प्रकारच्या मागण्या या मोर्चामध्ये करण्यात येणार आहे। शिवाय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही सुद्धा प्रमुख मागणी असेल। तसंच शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित शैक्षणिक कर्ज धोरण लागू करणे हा सुद्धा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येणार आहे।